वन नाईट स्टँड ते लाईफ पार्टनर. थंडीचे हाडांना गारठवणारे वातावरण होते. सुदैवाने काल काम पूर्ण झाले. दिल्लीहून त्यांचे मसुरीमध्ये येणे अर्थपूर्ण ठरले होते. बॉस नक्कीच आता खुश होतील. श्रीनिवासला खूप हलके वाटत होते. तो त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला 2 बहिणीही होत्या. त्याचे वडील निवृत्त झाले होते. मुलगा असल्याने त्याच्यावरच घराची जबाबदारी होती. तो लहानपणापासूनच खूप महत्त्वाकांक्षी होता. शिक्षण पूर्ण होताच त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. तो एका आकर्षक व्यक्तिमत्वाचे मालक होता. त्याचे बोलणेही उत्तम होते. लोक लगेच त्याकडे आकर्षित होत. अनेक मुलींनी त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला या सर्व गोंधळात अडकायचे नव्हते. श्रीनिवासला वाटले की त्याला मसुरीमध्ये 2 दिवस लागतील, परंतु येथे काम एका दिवसातच पूर्ण झाले. मग उद्या सकाळी मसुरी फिरावे या विचाराने श्रीनिवास आनंदाने उबदार ब्लँकेट घेऊन झोपला. दुसऱ्या दिवशी तो मसुरीतील मॉल रोडवर उभा होता, पण आज टॅक्सी आणि बसेस संपावर होते. अरे रे, हा संपही आजच होणार होता, श्रीनिवास विचार करत होता. एक टॅक्सी चालक त्याच्याजवळ आला आणि कानात कुजबुजला. सर, कुठे जायचे? अरे भाऊ, मसुरीला भेट द्यायची होती, पण हा संपही आज करायचा होता का? श्रीनिवास म्हटला. काही नाही साहेब, माझी टॅक्सी आहे ना. सरजी, आम्ही तुम्हाला फिरायला घेऊन जातो, पण तुम्हाला मॅडमसोबत टॅक्सी शेअर करावी लागेल. त्यांनाही मसुरी फिरायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? ड्रायव्हर म्हणाला. नाही, आता दुसरा काही ऑप्शन पण नाही माझ्याकडे. चला, कुठे आहे टॅक्सी? ड्रायव्हरने काही अंतरावर टॅक्सीजवळ उभ्या असलेल्या एका मुलीकडे बोट दाखवले. तिथे खूपच सुंदर तरुणी उभी होती. श्रीनिवास तिच्याकडे पाहतच राहिला. श्रीनिवास चालकासोबत तिकडे गेला. नमस्कार, मी श्रीनिवास, दिल्लीचा आहे. नमस्कार, मी मिताली आहे, लखनौला राहते. मॅडम, आज मसुरीमध्ये आपण दोघं अनोळखी लोकांना टॅक्सी शेअर करावी लागते. तुम्ही कम्फर्टेबल तर आहात ना? थोडं अनकम्फर्टेबल तर वाटतंय, पण इट्स ओके, मिताली म्हटली. इतक्या छोट्याशा परिचयासह मी गाडीत चढताच ड्रायव्हर म्हणाला. सर, धनोल्टी हे मसुरीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या टिहरीच्या रस्त्यावरील एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. आज सकाळपासून इथे बर्फ पडत आहे. तुम्हाला तिथे जाऊन बर्फाचा आनंद घ्यायला आवडेल का? मी मितालीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि तिची नजर माझ्याकडेच होती. आमच्या दोघांच्या मौन संमतीने मी चालकाला धनोटीला चालण्यास हो सांगितले. मी फक्त थोडंफार मसुरी आणि धनोटीबद्दल गुगलवर पाहिले होते. आज मला प्रत्यक्षात ते पाहण्याची संधी मिळाली. माझे मन खूप खुश होते. आमची टॅक्सी एका सुंदर डोंगर रांगेत धावत होती. डोंगरावर चढण्याचा प्रवास खूप रोमांचक होता. माझ्या शेजारी बसलेल्या मितालीबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. मला तिला विचारायचे होते की तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आला आहात? एकटे आहात का? पण कोणत्याही अनोळखी मुलीला असे प्रश्न विचारण्याची हिंमत माझ्यात तरी नव्हती. मितालीचे खोल, मोठे डोळे तिला आणखीनच सुंदर बनवत होते. माझी इच्छा नसली तरी माझे डोळे पुन्हा पुन्हा तिच्याकडे वळत होते. मिताली आणि मी मध्ये मध्ये थोडे बोलत मसुरीचे आगळेवेगळे सौंदर्य पाहत होतो. आमची गाडी एका डोंगराहून दुसऱ्या डोंगरावर कधी पोहोचली हे मला समजलेच नाही. कधी कधी जेव्हा गाडीला हलकासा ब्रेक लागत असे आणि आमचे डोळे खिडकीतून खाली जात असत, तेव्हा ती खोल दरी पाहून आमच्या दोघांचाही श्वास थांबत असे. असे वाटत होते की जर थोडीशी जरी चूक झाली गाडी चालवताना तर आपले काही खरे नाही आज. थोड्या वेळाने मीच मितालीला विचारले की तुम्ही लखनौमध्ये कुठे राहता? तर ती म्हटली की ती दिल्लीला राहते. मी, अच्छा, दिल्लीमध्ये कुठे? मिताली, सरोजिनी नगर. मी, अरे, काय योगायोग आहे, मी INA राहतो. मिताली, मी नुकतेच माझे शिक्षण पूर्ण केले आहे. मला 2 लहान बहिणी आहेत. बाबा आता नाहीत. आम्हा बहिणींचे ओझे आमच्या आईच्या खांद्यावर असते. मी ठरवले की मी माझे शिक्षण पूर्ण करताच मी माझ्या आईचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करेन, परंतु असे वाटते की अजून ती वेळ आलेली नाही. मी एक इंटरव्ह्यू दिल्लीत दिला. त्यांनीच मला दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी मसुरीला पाठवले.
तसं माझी निवड झाली आहे, तरी कंपनीच्या अटी आणि शर्ती मला पटत नाहीत. काय करावे हे समजत नाही. घाबरायचे किंवा काळजी करण्यासारखे काय आहे यात? जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही ते काम करू नका. जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळेल. तसे माझ्या कंपनीत नवीन व्हॅकन्सी आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करू का? श्रीनिवास म्हणाला. मिताली, खरंच जमेल? मी तुम्हाला माझा CV पाठवेन. कदाचित काळाने आपल्याला एकत्र आणले असेल, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेन. श्रीनिवास अचानक बोलून गेला. मितालीने मागे वळून श्रीनिवासकडे पाहिले, मग हसली आणि लाजून डोळे खाली झुकवले. आम्ही दोघेही मसुरी फिरण्याचा आनंद घेत होतो. एकमेकांच्या सोबतीने गप्पा करत पूर्ण दिवस कसा गेला ते देखील आम्हाला समजले नाही. पण अचानक आमची टॅक्सी बंद पडली. ड्रायव्हरने टॅक्सी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. त्यात संपामुळे आम्हाला दुसरी टॅक्सी भेटणे पण अवघड झाले होते. आता तर रात्रही झाली होती. अनोळखी शहर, त्यात रात्रीची वेळ. मिताली मला थोडी घाबरल्यागत वाटत होती. अगं घाबरू नकोस, आपण सुखरूप हॉटेलवर पोहोचू. मिताली, पण एवढ्या दूर आपण हॉटेलवर जाणार कसे? तेवढ्यात ड्रायव्हर माझ्याजवळ आला. सर, मला वाटतं आजची रात्र तुम्ही इथे जवळच एक हॉटेल आहे तिथे राहावे. मी टॅक्सी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. श्रीनिवास आणि मितालीला ड्रायव्हरचे बोलणे पटले. ते दोघेही चालत त्या थोड्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये गेले आणि तिथे काम करणाऱ्या युवकाला 2 रूम्स बुक करायला सांगितल्या. पण तिथे फक्त एकच रूम अवेलेबल होती. दुसरा काही ऑप्शन नसल्याने आम्ही एक रूममध्ये ॲडजस्ट करायला तयार झालो आणि त्या युवकाने आम्हाला आमच्या रूममध्ये पोहोचवले आणि तो निघून गेला. आतापर्यंत एकमेकांशी हसून गप्पा मारणारे आम्ही दोघेही आता अनकम्फर्टेबल फील करत होतो. मसुरीच्या थंड वातावरणाने श्रीनिवास आणि मिताली दोघेही चांगलेच गारठले होते. श्रीनिवासचे मन झाले की थंडीने थरथरत असलेले मितालीचे हात आपल्या हातात घ्यावे, पण मितालीला काही चुकीचे वाटू नये म्हणून हा विचार त्याने तिथेच थांबवला. त्यानंतर तो खोलीच्या बाहेर निघून गेला. थंडीची रात्र, त्यात बाहेरच्या गेस्ट हाऊसच्या छतावरून पडणाऱ्या बर्फातून टपकणाऱ्या पाण्याचा आवाज अजूनही येत होता. मिताली थंडीने थरथरत असताना श्रीनिवास कॉफीचा कप तिच्याकडे देत म्हणाला, ही घ्या, थोडी गरम आणि कडक कॉफी. जेव्हा दोघांच्या हातांचा पहिला स्पर्श झाला तेव्हा संपूर्ण शरीर थरथरले. पुन्हा एकदा दोघांचे डोळे एकमेकांत गुंतले. त्या थंडीने गोठवणाऱ्या थंड वातावरणात तिचे उष्ण श्वास मला तिच्याकडे खेचत होते. तिच्या त्या कुडकुडणाऱ्या चेहऱ्यावर मी आपल्या उष्ण श्वासाची फुंकर घातली. तिचे संपूर्ण अंग शहारलं. संपूर्ण प्रवासानंतर मी पहिल्यांदाच मितालीकडे पूर्णपणे पाहिले आणि पाहतच राहिलो. तिचा स्पर्श मला वेड लावत होता. तिची ती लाजून नजर झुकवणे, माझ्या डोळ्यात हरवणे मला सांगत होते की तिलाही माझी ओढ लागली आहे. मी मितालीच्या ओठांवर केव्हा किस केले हे मला समजलेच नाही. पण पुढचा कितीतरी वेळ आमचे ओठच एकमेकांशी बोलत होते. आमचा किस आणखीनच डीप होत गेला. रूममधले वातावरण आता गुलाबी गुलाबी झालेलं. अंगातून सळसळणारं रक्त आता गरम होत होतं. तिचे उसासे माझ्या मनाला लागलेली ओढ अजूनच तीव्र करत होते. दरम्यान मला माहीत नाही की मी आणि मिताली कधी एकमेकांना पूर्णपणे समर्पित झालो. आता शरीराची थरथर कमी झाली होती. दोघांचेही शरीर थकलेले होते, पण तरीही उबदार होते. मी केव्हा झोपलो हे मला माहीत नव्हते. सकाळी जेव्हा झाडांवर, पानांवर जमा झालेला बर्फ पाणी होऊन टपटप आवाज करत पडायला लागला तेव्हा असे वाटले की कोणीतरी संपूर्ण जंगलात संगीताचे सूर छेडले आहेत. या लहरीच्या हलक्या आवाजाने जेव्हा आम्ही दोघे जागे झालो तेव्हा मनात खूप सारा आनंद आणि शरीरात नवीन ऊर्जा होती. काहीही अपराधीपणा नाही, काहीही जाणून घेण्याची इच्छा नाही. फक्त एका शांततेसह मी आणि मिताली आमच्या पुढच्या प्रवासाला एकमेकांचे हात घट्ट पकडून निघालो, कधीही न सोडण्यासाठी.